नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं आजच्या सत्रामध्ये स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत बुद्धिमत्ता चाचणीचा दुसरा घटक. ठीक आहे, समसंबंध. आणि या समसंबंधामध्ये दोन उपघटक आहेत. बघा कोणकोणते दोन उपघटक आहेत ते आज आपण बघणार आहोत. ठीक आहे, बघा पहिला उपघटक आहे आज आपला शब्द संग्रह, आकृत्या आणि संख्या. या घटकामध्ये एकूण 3 उपघटक येणार आहेत, पण आज आपण फक्त 2 घटक बघणार आहोत. पहिला शब्दसंग्रह आणि दुसरा आहे आपला आकृत्या. संख्या हा घटक आपला पुढच्या तासिकेमध्ये होणार आहे. ठीक आहे, तर या घटकामध्ये मूलभूत संकल्पना, या घटकामध्ये थोडक्यात काय आहे, कशा स्वरूपाचे प्रश्न येतात हे आपण आज समजून घेणार आहोत. ठीक आहे, संकल्पना समजून घेऊ. सर्वात आधी 2 वेगवेगळ्या वस्तूंमध्ये वा बाबींमध्ये विशिष्ट प्रकारचा संबंध असणे शक्य असते. त्या वस्तूंबाबत असलेल्या ज्ञात माहितीच्या आधारे आपण त्यांच्या अनेक वेगवेगळे संबंध लावू शकतो. या उपघटकातील प्रश्नांमध्ये 3 पदे दिलेली असतात. बघा, या प्रश्नांच्या आधारे 3 पदे आपल्याला दिलेली असतात. यातील 2 पदांमध्ये काही संबंध आपल्याला आहे, हे त्यांच्यामध्ये असलेल्या चिन्हांच्या दर्शवलेल्या किंवा हा संबंध शोधून तिसऱ्या पदाशी असा संबंध चौथे पद विद्यार्थ्यांना शोधायचे असते. म्हणजे आपल्याला सर्वांना शोधायचं आहे. ठीक आहे, समसंबंध शब्दसंग्रह हा सुरुवातीला घटक बघू आपण. या उपघटकामध्ये प्रश्नांमध्ये 2 बाबी 2 शब्दांनी दर्शवलेल्या असतात. या 2 बाबींमध्ये रंग, रूप, आकार, चव, कार्य, क्रिया, रचना, स्थान, दर्जा, उपयोग, विशिष्ट क्रम वगैरेंबाबत काही साम्य किंवा विसंगती असते. हे साम्य किंवा विसंगती शोधून तिसऱ्या पदाशी अशाच प्रकारचे साम्य किंवा विसंगती असणारे पर्याय आपल्याला पर्यायातून शोधायचे आहेत. बघा, एक आईवडील असतात, त्यांना जर 2 भाऊ आहेत तर त्या ए भाऊ असेल आणि दुसरा असेल बी भाऊ. बघा, आपण जर या दोन्ही भावाला जर बघितलं तर आपल्याला या दोघांमध्ये हे भाऊ आहेत हे कशावरून ठरतं, त्याच्यामध्ये काही साम्य आपल्याला दिसून येते. बघा, दोन्ही भावांमध्ये त्यांचे नाक म्हणा किंवा डोळे म्हणा किंवा चेहरा म्हणा, काही बाबी ह्या मिळत्या जुळत्या आपल्याला दिसून येतात. बस त्याच स्वरूपाचा आपला हा आजचा घटक आहे. आज आपण पुढे जाऊया. बघा, या घटकावर प्रश्न कशा स्वरूपाचा असतो. ठीक आहे, आता प्रश्न विचारला कशा स्वरूपाचा जातो. पुढील दिलेल्या प्रत्येक प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदांमध्ये काही विशिष्ट संबंध आहे. असा संबंध तिसऱ्या व चौथ्या पदांमध्येही आहे. हा संबंध शोधून प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल ते आपल्याला सांगायचे आहे. बघा, या स्वरूपाचा हा प्रश्न आहे. आता कार्तिकचं वाहन हे मोर असतं. काय असते कार्तिकचं वाहन हे मोर. मग दुर्गेचं वाहन कुठलं असेल, वाघ असतो का, नाही, सिंह. ठीक आहे, सिंह हे दुर्गेचं वाहन आहे. गरुड पण नाही आणि घुबड पण नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आहे आपलं हे अचूक उत्तर. आता पुढील प्रश्न बघूया. ठीक आहे, सुदृढ हे पहिलं पद आहे. दुसरं पद आहे आपल्याकडे विशेषण आणि तिसरं पद आहे आपल्याकडे खाल्ले. ठीक आहे, आणि चौथं पद काय असणार आहे ते आपल्याला ठरवायचं आहे. आणि ते आपण कशावरनं ठरवणार की पहिल्या पदामध्ये जो काही संबंध आहे तो संबंध दुसऱ्या पदामध्ये आपल्याला दिसून येणार आहे आणि तोच संबंध तिसऱ्या पदाचा असणार आहे चौथ्या पदाशी. ठीक आहे, मग आपण समजून घेऊ. बघा, एक उदाहरण घेतलं आपण. सचिन हा सुदृढ मुलगा आहे. बघा, सचिन हा कसा आहे, सुदृढ मुलगा आहे. सुदृढ हे काय झालं, यामध्ये विशेषण झालं. हे झालं पहिलं वाक्य. आणखीन आपल्याला दुसरं वाक्य काय बनवता येईल. बघा, खाल्ले हे वाक्यामध्ये वापरायचं आहे आपल्याला. ठीक आहे, सचिन ने आंबे खाल्ले. सचिनने काय केलं, आंबे खाल्ले. आता मी जर एवढंच वाक्य वापरलं, सचिनने आंबे, तर हे वाक्य पूर्ण होणार आहे का, नाही.
वाक्य पूर्ण होण्यासाठी वाक्यामध्ये काय गरजेचं असते बघा, क्रियापद. ठीक आहे. मग खाल्ले हे या वाक्यामध्ये काय आहे, क्रियापद. मग जसा सुदृढ हे वाक्यामध्ये काय म्हणून वापरलेलं आहे, विशेषण म्हणून वापरले आहे. तसंच खाल्ले हे वाक्यामध्ये क्रियापद म्हणून वापरलेले आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 असेल आपलं अचूक उत्तर. पुढे जाऊया मित्रांनो आपण. बघा पुढील प्रश्न आपण घेतला. ठीक आहे. हा प्रश्न बघूया. प्रश्न सारखाच विचारला जातो की पुढे दिलेल्या प्रत्येक प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदांमध्ये विशिष्ट संबंध आहे. असा संबंध तिसऱ्या व चौथ्या पदांमध्ये आहे. हा संबंध शोधून प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या पदाचा पर्याय निवडायचा आहे. बघा सुरुवातीला काय आहे, पहिलं पद आपलं महाराष्ट्र. ठीक आहे. दुसरं पद राज्यपाल, तिसरं पद भारत आणि चौथं पद आपल्याला शोधायचं आहे. बघा महाराष्ट्र, महाराष्ट्र. ठीक आहे. महाराष्ट्राचा प्रथम नागरिक असतो राज्यपाल. कोण असतो, प्रथम नागरिक. ठीक आहे. प्रथम नागरिक कोण असतो, राज्यपाल. ठीक आहे. प्रथम नागरिक असतो राज्यपाल. ठीक आहे. हे यामध्ये आपल्याला संबंध दिसून आला. मग भारताचा प्रथम नागरिक कोण असेल, अशा स्वरूपाचा आपल्याला संबंध लावता येतो बघा. ठीक आहे. भारताचा प्रथम नागरिक कोण असेल, मग पर्याय दिलेले आहे आपल्याला पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री, उपराष्ट्रपती. मग पर्याय क्रमांक 2 आहे आपलं अचूक उत्तर. भारताचा प्रथम नागरिक हा राष्ट्रपती असतो. ठीक आहे. पुढील प्रश्न बघूया आपण. आता परिवलन. परिवलन पहिलं पद, दुसरं पद दिवस, तिसरं भ्रमण, तर चौथं काय, अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे. आता प्रश्न सेमच आधी आपण जसं बघितलं त्याच स्वरूपाचा प्रश्न आपल्याला इथे पण विचारला जाणार आहे. ठीक आहे. आपण डायरेक्ट प्रश्न घेतलेला आहे. आता याचे 4 पर्याय बघू. परिवलन आणि दिवस यामध्ये कोणत्या स्वरूपाचा संबंध आहे हे आपण सुरुवातीला समजून घेऊ. बघा परिवलन, परिवलन म्हणजे काय असते, पृथ्वी स्वतःभोवती फिरते. बघा पृथ्वी काय करते, स्वतःभोवती पूर्ण एक काय करते, रोटेशन करते. म्हणजे एक संपूर्ण एक फेरी करते. ठीक आहे. हे फेरी करण्यासाठी तिला 24 तास लागतात बघा. ठीक आहे. मग त्यावेळेस आपण दिवस म्हणतो, संपूर्ण दिवस आणि रात्रामध्ये आपण ती दर्शवत असतो 24 तास म्हणजे. ठीक आहे. हा संबंध आहे बघा परिवलनाचा. तो संबंध परिभ्रमण, परिभ्रमण म्हणजे काय. आता हे परिवलन आणि परिभ्रमण ह्या संकल्पना पृथ्वीच्या संदर्भात आहे. ठीक आहे. आता परिभ्रमण म्हणजे काय, बघा पृथ्वी जी आहे ती स्वतःभोवती फिरून काय करते रे, सूर्याभोवती सुद्धा फिरते. मग त्या पृथ्वीला सूर्याभोवती संपूर्ण फेरी मारायला जेवढा कालावधी लागतो म्हणजे 365 दिवस. ठीक आहे. म्हणजे संपूर्ण 1 वर्ष एवढा कालावधी. ठीक आहे. पृथ्वीला फिरायला सूर्याभोवती लागतो. म्हणजे आपलं काय असेल यामध्ये, महिना लागतो का, नाही. ऋतू असेल का, नाही. रात्र, नाही. म्हणजे आपलं पर्याय क्रमांक असेल 4 अचूक उत्तर, की या संपूर्ण 365 दिवस म्हणजे असते आपलं 1 वर्ष. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आहे आपलं अचूक उत्तर. पुढील प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. टॉपिक जो आहे खूप सोपा घटक आहे बघा हा, पण यामध्येही आपल्याला सराव खूप अत्यंत महत्त्वाचा असतो. पुढील प्रश्न बघूया. बघा 5 सप्टेंबर हा असतो आपला शिक्षक दिवस. ठीक आहे. आणि 11 मे मध्ये कोणता दिवस असेल मग, बघा 5 सप्टेंबर या दिवशी, 5 सप्टेंबर या दिवशी आपण डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणून साजरा करतो विद्यार्थी मित्रांनो. तर 11 मे हा दिवस आपण राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन म्हणून साजरा करतो. म्हणजे पर्याय क्रमांक 2 असेल याचं अचूक उत्तर. पुढील प्रश्न बघूया आपण.
ठीक आहे. आता पुढील प्रश्न असा आहे की पहिल्या पदामध्ये आपल्याला वर्तुळ दिलं आहे बघा. वर्तुळ सर्वांच्या परिचयाचं आहे. आता वर्तुळाला काय असतो? परिघ. आणि चौकोनाचा मग काय असेल? अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे. मग वर्तुळ आणि परिघामध्ये काय संबंध दिसून येतो बघा. ठीक आहे. आता वर्तुळ आहे, हे काय आहे? एक वर्तुळ, हा आहे केंद्रबिंदू. मग वर्तुळाचा परिघ म्हणजे काय असतो ते आपल्याला माहिती पाहिजे. बघा, ही बाहेरील जी काही दिशा आहे संपूर्ण, हे काय असते? वर्तुळाच्या बाहेरील जी काही दिशा आहे म्हणजे बाजू आहेत किंवा कळ आहे, ठीक आहे, हे संपूर्ण काय असतो? वर्तुळाचा परिघ. मग बघा, आपण चौकोन काढूया. हा आहे चौकोन. मग चौकोनाच्या बाहेरील बाजू, ठीक आहे, किंवा बाहेरील भाग हा काय असेल? मग चौकोनाचा बघा, ही बाजू, ही बाजू, ही बाजू आणि ही बाजू, या चारही बाजू मिळून आपल्याला काय मिळत असते? चौकोनाची परिमिती मिळत असते. म्हणजे पर्याय क्रमांक 2 असेल आपलं अचूक उत्तर. पुढील प्रश्न बघूया. ठीक आहे. बघा, डॉक्टर आणि रोगी. आता डॉक्टर काय करतो रे? रोग्यांचं काय करतो? निदान करत असतो. ठीक आहे. डॉक्टर करत असतो रोग्यांचं निदान. तर वकील पुढे प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार? म्हणजे डॉक्टरचा जो संबंध आहे रोग्यांसोबत, तो संबंध वकिलाच्या पर्यायामध्ये कोणासोबत येतो ते आपल्याला शोधायचं आहे. ठीक आहे. मग हा संबंध कळाला आपल्याला की डॉक्टर काय करतात रे? रोग्यांचं निदान करतात. म्हणजे त्यांच्या ज्या काही समस्या आहे किंवा जे काही त्यांना आजार आहे तो सोडवण्याचा प्रयत्न कोण करतात? डॉक्टर करतात. मग वकील बघा काय करतात? वकील काय करतात? आरोपीचा संबंध येतो का वकिलाशी? येतो. पण आपल्या याच्यामध्ये जो काही संबंध आहे तो नाही आहेत. जजमध्ये नाही आहेत. पक्षकार आणि ग्राहक पण नाही आहेत. बघा, पक्षकार म्हणजे असतो आपला क्लायंट. ठीक आहे. क्लायंटचं प्रतिनिधित्व हा पक्षकार हा कोणासोबत करतो? वकील म्हणून आपल्या न्यायालयामध्ये करत असतो. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आहे आपलं अचूक उत्तर. पुढील प्रश्न बघूया. 22 डिसेंबर हा भारतातील काय आहे? सर्वात मोठी रात्र आहे. ठीक आहे. या दिवशी भारतात सर्वात मोठी रात्र दिसून पाहायला मिळते आपल्याला. तर 22 सप्टेंबर या दिवशी आपल्याला काय म्हणजे काय दिसून येते? तर भारतात दिवस व रात्र ह्या दोन्हीचा जो काही कालावधी आहे तो कसा असतो रे? समान. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आहे आपलं अचूक उत्तर. पुढील प्रश्न बघूया आपण. ठीक आहे. आता या घटकावर अशा स्वरूपाचे प्रश्न आपल्याला बघायला मिळतात. बघा, यामध्ये काय करायला पाहिजे? आपण जो काही अभ्यास करतो बघा, विज्ञानाचा अभ्यास करतो, भूगोलाचा अभ्यास करतो, ठीक आहे, गणिताचा अभ्यास करतो, पर्यावरणाचा अभ्यास करतो, ठीक आहे, या सगळ्या विषयांचा अभ्यास आपल्याला या घटकामध्ये पाहायला भेटतो. आणि दिवसाचं महत्त्व काय आहे? ठीक आहे. इथं आपल्याला जनरल प्रश्न विचारलेला आहे. डॉक्टर कोण? वकील कोण? ठीक आहे. यामध्ये गणिताचा आहे, गणिताचा पण दिसून येईल. इथं दिनविशेष पण दिसून येतो आपल्याला. इथं भूगोलाचा दिसून येतो. म्हणजे जेही काही आपण विषय अभ्यासतो त्या सर्व विषयांचा समावेश या घटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आता आपण पुढील घटक बघणार आहोत, आकृत्या. ठीक आहे. आता या घटकाची पण आपण संकल्पना समजून घेऊया. या उपघटकामध्ये अनेक प्रकार आपल्याला पाहायला भेटतात. आता आकृतींच्या संख्येत किंवा रचनेत फरक पडताना आपल्याला दिसून येतो. आकृतीचा आकार बदलतो. म्हणजे आकृती लहान होते किंवा मोठी होते. आकृतीतील रेषांची संख्या कमी किंवा जास्त होते. आकृतीच्या दिशेमध्येही काय होतो रे? बदल घडून येतो. आता दिलेल्या आकृतीच्या आतील भागात हुबेहूब किंवा तशीच वेगळी आकृती आपल्याला पाहायला मिळते किंवा आकृतीचे प्रतिबिंब पाहायला मिळते. बघा, आकृतीच हा घटक आहे. म्हणजे आपल्याला या घटकामध्ये आकृत्याच पाहायला मिळते. मग या आकृत्यांमध्ये कोणकोणत्या स्वरूपाचे बदल आपल्याला दिसून येतात, ठीक आहे, ते पाहायचं आहे. आधीच्या घटकामध्ये आपण बघितलं आहे की पहिल्या पदाचा संबंध, ठीक आहे, जे पहिलं पद आहे आणि हे दुसरं पद आहे. मग पहिल्या पदाचा संबंध दुसऱ्याची ज्या स्वरूपात आहे तो संबंध, ठीक आहे, पद क्रमांक 3चा चौथ्याशी आपल्याला दिसून येतो. ठीक आहे. मग आपण हा प्रश्न बघूया.
बघा, ठीक आहे. आता यामध्ये 4 प्रश्न दिसून येतात. प्रश्न कशा स्वरूपाचा विचारला जातो? पुढे दिलेल्या प्रश्नांमध्ये पहिला व दुसऱ्या पदांमध्ये एक विशिष्ट संबंध आहे, तसाच संबंध तिसऱ्या व प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या पदाचा आहे. आता प्रश्नचिन्हाच्या जागी कोणतं पद येणार आहे? बघा, चौथं पद. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे. ठीक आहे. आता बघा, इथं आपल्याला यम दिसून येतो आणि खाली उलटा यम दिसून येतो. ठीक आहे. उलट प्रतिमा दिसून येते. मग बघा, आता आकृती 1 मध्ये आपल्याला सरळ यम दिसतो वरती, खाली उलट दिसतो. 2 मध्ये आपल्याला काय दिसतो? बघा, आपण काय केलं, घड्याळाच्या दिशेनं जर आपण काय केलं, याला फिरवलं, घड्याळ कशी फिरते अशी या स्वरूपाची, मग काय होणार? तो उभा होणार. पण उभा झाला आहे का? इथं आडवा झाला आहे. म्हणजे काय असेल? हा घड्याळाची विरुद्ध दिशा असेल. म्हणजे आपण काय करू, याला अशा स्वरूपात हे करू शकतो. एक 90 अंशाच्या कोणांमध्ये बघा, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने ही आकृती फिरते. मग जशी हा संबंध आपल्याला या आकृतीमध्ये पाहायला भेटतो. मग जो संबंध आकृती 1-2 मध्ये दिसून आला आपल्याला, तोच संबंध आकृती 3 आणि 4 मध्ये दिसून येणार आहे. बघा, इथं आपल्याला बी आणि हा उलट बी अशा स्वरूपाचा आहे. मग जर आपण याला काय केलं, 90 अंशामध्ये काय केलं, फिरवलं, बघा कसं दिसेल मग आपल्याला. आपण जर याला घड्याळाच्या विरुद्ध 90 अंशाच्या कोणामध्ये जर फिरवलं तर कशी आकृती दिसेल आपल्याला? असं दिसणार आहे का वरती आणि खाली? नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 1 गेला आपला. ठीक आहे. चौथा पण गेला, वर आणि खाली दिसून नाही येणार आहे. ठीक आहे. मग आपल्याला कशा स्वरूपाचं दिसेल? बघा, हा बी आणि हा डी, हा बी आणि हा डी. आपण काय केलं, या आकृतीला 90 अंशाच्या कोणांमध्ये घड्याळाच्या विरुद्ध दिशेने जर फिरवलं तर आपल्याला पर्याय क्रमांक 2 दिसून येतो. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आहे आपलं अचूक उत्तर. पुढील प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो आपण. ठीक आहे. आता या आकृतीमध्ये आपल्याला काय संबंध दिसून येतो? बघा, एक आहे आपल्याकडे त्रिकोण, दुसरा आहे चौकोन, परत आहे आपल्याकडे एक त्रिकोण. म्हणजे आपल्याकडे 2 त्रिकोण मिळतात आणि एक चौरस मिळतो. ठीक आहे. आता इथे बघा, उत्तर याचा संबंध याच्यासोबत कसा जोडतो तो बघा. इथं 2 त्रिकोण होते आपल्याकडे. किती त्रिकोण? 1 आणि 2. पण उत्तर आकृती म्हणजे याच्या संबंधामध्ये आपल्याला 2 त्रिकोण नाही दिसत. बघा, एकच त्रिकोण दिसतो बघा, हा. ठीक आहे. आणि आपल्याकडे इथे एकच चौरस होता, पण इथे 2 दिसतात आपल्याला, हा एक आणि हा एक. ठीक आहे. म्हणजे यामध्ये काय आहे? बघा, यामध्ये 2 त्रिकोण होते, त्याचा एकच त्रिकोण होतो. आणि आपल्याकडे इथे काय होता? एक चौरस होता, तर आपल्याला इथे 2 चौरस दिसून येतात. अशा स्वरूपाचा संबंध आहे. ठीक आहे. तर पद क्रमांक 3 मध्ये आपण आपली उत्तर कसं असणार आहे ते आपण बघूया. आता इथं 2 वर्तुळ आहेत, 1 आणि 2, आणि एक काय आहे? चौरस आहे. मग बघा, मध्यभागी जो काही चौरस आहे तो आपल्याला किती दिसेल? आता 2 दिसेल. आणि जो काही वर्तुळ आहे तो किती दिसेल आपल्याला? आता 1 दिसेल. बघा, इथं 2 काय होते? त्रिकोण, त्याचा आता एकच त्रिकोण झाला. आणि एक आपल्याकडे काय होता? चौरस, त्याचे आता किती झाले? 2 चौरस झाले. बघा, हा एक आणि हा एक. मग सेम संबंध आपल्याला इथं दिसून येणार आहे. काय होणार इथे? बघा, 2 वर्तुळातलं एका वर्तुळामध्ये रूपांतरण होणार आहे आणि तेही येणार आहे मध्यभागी येणार आहे. ओके नाही? मग मध्यभागी वर्तुळ कुठे आहे? इथे 3 ठिकाणी आहे बघा. म्हणजे हा पर्याय क्रमांक 2 गेला आपला. आता चौरसाकृती बघा, वरती आणि खाली कोण्या ठिकाणी आहे? इथे आहे बघा, पर्याय क्रमांक 1, आणि इथे 4 मध्ये आहे. ठीक आहे. म्हणजे आपलं 3 पण पर्याय क्रमांक निघून गेला. एलिमिनेशन मेथड आपण मागच्या तासिकेमध्ये बघितली, तेच आपण इथे वापरणार आहोत. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि 4 हे 2च पर्याय राहिले आपल्याला. मग यामध्ये आणखीन काहीतरी आपल्याला संबंध शोधावा लागेल. ठीक आहे. आता इथे बघा, इथे एक चौरस दिसतो तुम्हाला खालच्या बाजूला या आकृतीमध्ये. हा खालच्या बाजूला होता. इकडे यामध्ये कुठे गेला? तो वरच्या दिशेला गेला, म्हणजे चौरसाकृतीमध्ये गेला. मग सेम सारखाच संबंध बघा, इथे त्रिकोण आहे आपल्याला, इथे बघा वर्तुळ आहे आणि हा पांढरा वर्तुळ आहे, हा खालच्या दिशेला आहे. ठीक आहे, सर्वात शेवटी. मग हा कुठे जाणार? वरच्या दिशेला. बघा, इथे खालच्या दिशेला होता, इथे वरती गेला. मग इथला खालचा कुठे जाणार? तो वरती. ठीक आहे. मग इथे तर
पांढरा वर्तुळ होता, पण इथे काय दिसतो आपल्याला, डार्क वर्तुळ दिसतो, म्हणजे पर्याय क्रमांक 1 नसणार आहे आपलं. मग पुढील प्रश्न, पुढील काय राहतं, फक्त आपल्याकडे पर्याय क्रमांक 4, म्हणजे आपलं बघा इथे पांढऱ्या रंगाचा जो काही वर्तुळ होता तो गेला पर्याय क्रमांक 1 मध्ये, म्हणजे वरती. ठीक आहे, पहिल्या स्थानी, म्हणजे पर्याय क्रमांक 4 असेल आपलं अचूक उत्तर. पुढील प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो आपण. ठीक आहे, आता पुढील प्रश्नामध्ये बघताना आपण काय संबंध आहे याच्यामध्ये आपण तो विचार करून घेऊ. सुरुवातीला बघा, आतमध्ये एक वर्तुळ दिसते आपल्या सर्वांना, वर्तुळाच्या बाहेर आहे चौरस. हा आहे चौरस, वर्तुळाच्या बाहेर आपल्याला काय दिसतोय, एक चौरस. ठीक आहे, वर्तुळ, वर्तुळाच्या बाहेर चौरस, आणि चौरसाच्या बाहेर काय आहेत, बाण दिसत आहेत. ठीक आहे, आता बघा याचा संबंध याच्यासोबत कशा स्वरूपाचा दिसून येतो, याच्यामध्ये कोणते बदल दिसून येतात. आतमध्ये होता सर्कल म्हणजे वर्तुळ, ते गेलं या बाहेरमध्ये. ठीक आहे, आतमध्ये काय होता, एक वर्तुळ, मग हा वर्तुळ कुठे आला, बाहेर. आणि बाहेरचा जो काही चौरस होता तो गेला वर्तुळाच्या आतमध्ये, म्हणजे असा बदल आपल्याला दिसून आला. ठीक आहे, आणि बाणांची दिशा बघा, बाणांची दिशा या स्वरूपाची होती. ठीक आहे, अशी आणि अशी. बाणांची दिशा बघा जशी आहे तशीच आपल्याला दिसून येते, ज्या स्वरूपाची आहे त्या स्वरूपाची दिसून येते. ठीक आहे, मग आता हा संबंध या पद क्रमांक 3 सोबत आपण जोडून बघणार आहोत. ठीक आहे, बघा याच्या आतमध्ये आपल्याला एक काय दिसतो, चौरस दिसतो. काय दिसतो, चौरस. ठीक आहे, मग हा चौरस आपल्या आकृतीच्या कुठे येणार, आता बाहेर येणार बघा. आणि आकृतीच्या आतमध्ये काय येणार बघा, बाहेर काय आहे, वर्तुळ आहे, या स्वरूपाचं वर्तुळ आहे, आणि त्या वर्तुळाच्या वरती बाण आहेत आपल्याकडे. मग आतमध्ये आहे एक चौरस, तर चौरस येणार बाहेर, आणि बाहेरची आकृती जाणार आतमध्ये, म्हणजे वर्तुळ येणार आतमध्ये. आता बाणांची दिशा बघा, एक गेलेली आहे वरती, एक या दिशेला, एक खालच्या दिशेला, आणि एक उजवीकडे या दिशेला गेलेली आहे. मग यामध्ये जर आपण काय केलं, दिशा जर व्यवस्थित बघितल्या, ठीक आहे, इथे दिशा कशा आहेत त्यांच्या लगेच जुळतात, म्हणजे पर्याय क्रमांक 2 गेला, 3 असू शकतो, 1 असू शकतो, 4 असू शकतो का. बघा या चौरसाच्या आतमध्ये बाण गेलेत, पण बाण बघा बाहेरच आहेत, इथे आपल्याला बाहेरच दिसतात, म्हणजे याही आकृतीमध्ये बाहेरच असेल, म्हणजे पर्याय क्रमांक 4 पण आपला गेला. ठीक आहे, आता पुढे बघा, आता यामध्ये बघा हा चौरस जो काही होता तो या स्वरूपाचा होता, या स्वरूपाचा चौरस आपल्याला दिसत होता. बघा हा 90 अंशामध्ये घड्याळाच्या दिशेने म्हणा किंवा विरुद्ध दिशेने म्हणा, म्हणजे या स्वरूपाचा दिसून येतो आपल्याला हा चौरस. ठीक आहे, मग इथे पण आपल्याला जो काही चौकोन आहे तो कशा स्वरूपाचा दिसून येणार आहे, थोडासा 90 अंशामध्ये कललेला, म्हणजे टेंड झालेला, म्हणजे पर्याय क्रमांक 3 असेल आपलं अचूक उत्तर. ठीक आहे, पुढील प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो आपण. ठीक आहे, आता बघा या आकृतीमध्ये आपल्याला संबंध काय दिसून, पहिली आकृती, दुसरी आकृती, तिसरी आणि चौथी आपलं असणार उत्तर. ठीक आहे, आपण अशा स्वरूपाचा प्रश्न सोडवताना बघा आपण काय करून घेऊ, या आकृत्यांना नंबर देऊन घेऊ. बघा या आतमध्ये म्हणजे केंद्रस्थानी बघा आपल्याला एक त्रिकोण दिसतो, हे असेल आपली पहिली आकृती, दुसरी आकृती असेल आपलं वर्तुळ, आणि तिसरी आकृती असेल आपलं चौकोन, आणि पाचवी आकृती असेल आपला षटकोन. ठीक आहे, ठीक आहे, पहिली आकृती असेल आपलं त्रिकोण, दुसरी वर्तुळ, तिसरं चौरस, आणि बाहेरची षटकोन. ठीक आहे, तर यामध्ये संबंध बघा कशा, पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी 4 आकृत्या आहेत बघा. ठीक आहे, मग यामध्ये काहीतरी बदल झाला, काहीतरी संबंध दिसून येतो, तो कशा स्वरूपाचा दिसून येतो बघा. आता पहिली आकृती म्हणजे काय होती आपली, त्रिकोण. कुठली आकृती, त्रिकोण. आणि दुसरी आकृती होती आपलं वर्तुळ. कुठली आकृती, वर्तुळ. आणि तिसरी आकृती काय होती बघा आपलं चौरस. कुठली, चौरस. आणि चौथी आकृती काय होती आपलं षटकोन बघा. ठीक आहे, मग यामध्ये बघा सुरुवातीला आपल्याला काय भेटतो, सर्वात आतमध्ये केंद्रस्थानी बघा षटकोन पाहायला भेटतो. ठीक आहे, मग षटकोनचा नंबर कितवा होता, म्हणजे 4 क्रमांक झाला.
आता दुसरी आकृती कुठली आहे आपली बघा, दुसरी आकृती म्हणजे ही वाली आकृती कोणत्या नंबराची आहे आपली, कुठल्या नंबराची आहे बघा दुसरी आकृती वर्तुळ. पहिली आकृती काय आहे आपली सुरुवातीला षटकोन. बघा पहिली आकृती आपल्याला काय दिसून आली आपली षटकोन, आतमध्ये षटकोन आणि षटकोनाचा नंबर आहे आपला 4. दुसरी आकृती काय दिसून आली आपल्याला वर्तुळ, वर्तुळाला नंबर किती आहे दिला आहे आपण 2. ठीक आहे. तर तिसरी आकृती काय दिसते बघा, ही आकृती आहे तिसरी म्हणजे त्रिकोण आणि त्रिकोणाचा नंबर आहे 1. ठीक आहे. आता पुढील आकृती बघा आपल्याला काय दिसते चौकोन या स्वरूपाचा. ठीक आहे. आणि चौकोनाचा म्हणजे चौरसाचा नंबर किती आहे आपला 3. बघा जी काही बदल होतो तो कशा स्वरूपाचा होतो बघा, बाहेरची जो काही षटकोन आहे तो केंद्रभागी जातो म्हणजे जी काही आकृती आहे त्याच्या मध्यभागी जातो एकदम मध्यस्थानी. आणि जी काही आपल्याला आकृत्या दिसून येतात यांची काय होते जागांची म्हणजे स्थानांची काय होतो अदलाबदल दिसून येतो. बघा पहिल्या नंबरची आकृती जाते चौथ्या स्थानी, दुसऱ्या नंबरची आकृती जाते दुसऱ्या स्थानी, तिसऱ्या नंबरची आकृती जाते पहिल्या स्थानी आणि चौथ्या नंबरची आकृती जाते तिसऱ्या स्थानी. हा बदल आपल्याला दिसून आला. मग तोच बदल या आकृती क्रमांक 1 आणि 2 मध्ये आहे, तोच बदल 3 मध्ये आणि 4 मध्ये आपल्याला दिसून येणार आहे. बदल म्हणजे संबंध दिसून येणार आहे. ठीक आहे. मग आपण याला नंबरिंग देऊ, पहिली आकृती, दुसरी आकृती, तिसरी आकृती आणि चौथी आकृती. ठीक आहे. मग यामध्ये बघा आपलं उत्तर कशा स्वरूपाचं असणार आहे. ठीक आहे. बघा 1चं कशामध्ये रूपांतर झालं 4 मध्ये, म्हणजे 4 काय होता आपला 4 नंबर काय होता आपला षटकोन. ठीक आहे. बघा 4 नंबरला आपल्याला काय दिसून येते मग आपल्या उत्तराकृती प्रश्नाकृतीमध्ये एक चौरस दिसून येतो. बघा हा छोटासा चौरस आहे 4 नंबरला. पुढील आपल्याला 2 नंबर घ्यायचा आहे. 2 नंबरला बघा कुठली आकृती आहे आपली यामध्ये त्रिकोण, म्हणजे हा अशा स्वरूपाची आकृती येणार आपला त्रिकोण. पुढील घ्यायचा आहे आपल्याला 1 नंबर. 1 नंबरला बघा कुठली आकृती आहे आपले पंचकोन. ठीक आहे. या स्वरूपाची आकृती येणार आपली. आणि सरते शेवटी आपल्याला काय घ्यायचं आहे 3 नंबरची आकृती. 3 नंबरची आकृती म्हणजे कुठला हा आपला वर्तुळ. ठीक आहे. म्हणजे शेवटी असेल आपला हा सर्वात शेवटी असेल आपला वर्तुळ. या स्वरूपाची आकृती आपल्याला कुठे दिसते बघा पर्यायामध्ये, इथं चौकोन आहे, इथं आहे, इथं आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 गेला. चौकोनाच्या नंतर दुसऱ्या क्रमांकामध्ये आपल्याला काय दिसतो त्रिकोण. ठीक आहे. इथे नाही आहे, इथे पहिल्याच क्रमांकामध्ये गेला. बघा इथे आहे, इथे आहे, इथे पण आहे. ठीक आहे. तिसऱ्या नंबरला आपल्याला पंचकोन दिसतो, पण बघा इथे उलट स्वरूपाचा आहे, म्हणजे या दोनपैकी आपलं उत्तर असेल. आणि शेवटी आपला काय असेल वर्तुळ. ठीक आहे. म्हणजे पर्याय क्रमांक आपल्याला 4 बघा आकृती पाहायला भेटते योग्य उत्तराची. ठीक आहे. इथं पण काय झालं आहे याची उलट दिशा झाली आहे, या स्वरूपाची आकृती आहे, पण इथे आहे त्या स्वरूपाची आहे. ठीक आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आहे आपलं अचूक उत्तर. आपण या आकृतीमध्ये काय केलं, आकृत्यांना एक सांकेतांक दिला आणि त्या सांकेतांकानुसार जो काही बदल आपल्याला दिसून आलेला आहे 1चा 4 झाला, त्याच्यानंतर 2, 1 आणि 3, हाच बदल फक्त आपण काय केला पुढच्या पदामध्ये लावलेला आहे. ठीक आहे. आता आपण पुढील एक शेवटचा प्रश्न बघूया. ठीक आहे. आता यामध्ये बघा एक 4 रेषा दिलेल्या आहेत आपल्याला, 1 2 3 4 आणि 5 रेषा दिल्या आहेत. या 5 रेषांचा वापर करून आपल्याला एक काय झालेला आहे आपला पंचकोन तयार झालेला आहे, 1 2 3 4 आणि 5. मग तसाच संबंध यामध्ये आपल्याला तिसऱ्या पदाशी चौथ्या पदासोबत पाहायला मिळेल. यामध्ये किती रेषा आहेत मग आपल्याकडे 1 2 आणि 3 रेषा आहेत. मग 3 रेषा बघा कुठे वापर केला 1 2 3, इथे पण नाही आहे, इथे 5 वापरले आहेत, इथे 4 वापरले आहेत, बघा इथे वापरले 1 2 आणि 3, म्हणजे त्रिकोण मिळेल आपल्याला. पर्याय असेल आपलं चौथं अचूक उत्तर. पुढील प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो आपण. एक शेवटचा प्रश्न बघा, यामध्ये आपला एक चौरस आहे, इथे 2 चौरस झाले, इथे बघा 3 वर्तुळ आहेत, इथे 2 वर्तुळ झाले. आणि बघा हा काय आहे एक 90 अंशामध्ये घड्याळाच्या विरुद्ध दिशेने बघा हे आकृती काय झाली अशी टर्न झालेली आहे. ठीक आहे. आता पुढे बघा मग तोच बदल
आपल्याला तिसऱ्या पदासोबत चौथ्या सोबत दिसून येणार आहे. बघा इथं एक स्टार आहे, एक स्टारचे किती होतील 2 स्टार, म्हणजे 2 आहेत सगळ्यांकडे. ठीक आहे. आता बघा एक हे वक्ररेषा दिसतात बघा, आपल्याला वक्र आकार दिसतोय 1 2 3. ठीक आहे. आपल्याला 3 वक्ररेषा दिसून येतात. मग 2चे किती स्टार होतील, एक स्टारचे किती होतील आपल्याकडे 2 आहेत बऱ्याच पर्यायांमध्ये. ठीक आहे. एक महत्त्वाचा बदल आपल्याला काय दिसून येतो की ही जी आकृती आहे ते 90 अंशामध्ये काय होते, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरते. म्हणजे ठीक आहे, ही आकृती आपल्याला कशी पाहायला मिळेल, या स्वरूपात पाहायला मिळेल. ठीक आहे. इथे 1 2 स्टार या स्वरूपात. ठीक आहे. आता याच्यामध्ये बदल कशा स्वरूपाचा घडून येतो. ठीक आहे. एक स्टारचे किती स्टार होतात, इथे 2 स्टार होतात. आणि बघा हे जे काही वर्तुळ होय, हे वर्तुळ जे काही शेवटचं वर्तुळ आहे ते काय होते, निघून जाते. मग इथे पण ही जी काही वक्ररेषा आहे शेवटची ते काय होणार, इथे निघून जाणार. म्हणजे सुरुवातीची की शेवटची, सुरुवातीची. इथं काय होणार, एक वक्ररेषा निघून जाणार. म्हणजे पर्याय क्रमांक 4 असेल आपलं अचूक उत्तर. ठीक आहे. ठीक आहे. इथे जे काही प्रश्न दिलेत आपल्याला सरावासाठी, या प्रश्नांचा तुम्ही काय करा विद्यार्थी मित्रांनो, सराव करा. आज आपण इथे थांबूया. धन्यवाद.